नमस्कार. आजच्या मनमोकळे शब्दयात्री या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आज आपल्याशी संवाद साधणार आहेत महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे राजपत्रित सचिव असलेले डॉक्टर श्यामकांत देवरे. नमस्कार सर. नमस्कार. ज्यांच्याकडे राज्य मराठी विकास संस्थेचा संचालक म्हणून अतिरिक्त कार्यभार सुद्धा आहे. डॉक्टर देवरे बिझनेस पॉलिसीमध्ये PhD आहेत, डॉक्टरेट केली आहे त्यांनी. आणखीन ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटमध्ये MBA आहेत. कामगार चळवळीतला जो कायदा आहे त्यातले मास्टर आहेत ते. आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी अनेक कायदाविषयक पेपर्स वाचलेले आहेत, व्याख्यानं दिलेली आहेत आणि मराठी भाषेचं जतन, संवर्धन आणि प्रसाराचं तन्मयतेने अत्यंत काम करत आहेत सध्या. ज्यांना 2023-24चा खानदेश भूषण पुरस्कारसुद्धा मिळालेला आहे. अभिनंदन सर. खूप खूप धन्यवाद. आता खानदेशचा विषय निघालेला आहे. तुमचं सगळं जे मूळ आहे, जिथून सुरुवात झाली तुमची, ती पाचोरा तालुका, तुमचं गाव खडक देवळा आणि हा सगळा जळगाव जिल्ह्याचा भाग. अगदी शेतकरी कुटुंबातले आपण. तर शेतकरी पहिल्यांदा खूप जमिनीचा कस तपासतो, मग ती जमीन भाजावळ करावी लागते, मग नांगरणी, मग त्याच्यात कुठलं बी पेरायचं, त्याची जोपासना कशी करायची, हे सगळं शेतकरी ठरवतो. अशा पद्धतीने आपली सुरुवात कशी झाली ते थोडं सांगा. आणि तुम्ही घरामध्ये तशी काही अशी परंपरा शिक्षणाची नसताना तुम्हाला ही आवड कशी निर्माण झाली आणि इकडे आपण कसे वळले? मी मूळचा, जसं आपण म्हणालात तसं, मुक्काम पोस्ट खडकदेवळा बुद्रुक, तालुका पाचोरा, जिल्हा जळगाव. आई वडील शेतकरी, 3 बहिणी, मी मोठा भाऊ आणि मी सगळ्यात लहान. घरात शिक्षणाची परंपरा नाही, किंबहुना शिकण्याची जिद्द किंवा तन्मयता असून देखील काही व्यासपीठं उपलब्ध झाली नाहीत. ग्रामीण भागातली परिस्थिती आपल्याला माहीतच आहे. आता ती काही अंशी सुधारली आहे, पण त्या काळी तशी काही अवस्था नव्हती. रस्ते, बस, ST वगैरे अशा फार कमी होत्या. वीज पण नव्हती, वीज नव्हती. मी कंदिलवर माझं ग्रॅज्युएशन अभ्यास केलाय. खरं. अशा परिस्थितीमध्ये शेतकरी कुटुंबात माझा जन्म झाला. घरात कुणीही यापूर्वी शिकलेलं नाही. मात्र आई माझी त्या काळची 7वी पास. वा. तिचं नाव सुमन. बरं. आणि त्या सुमन छायेखाली माझा जन्म. ती शेतात काम करताना मला नेहमी सांगत असे, सर, की श्याम बघ, आता तू शेवटचा आपल्या घरातला एक सदस्य जो काहीतरी करू शकेल, किंबहुना तू केलं तरच आपला घर पुढे जाईल, अन्यथा आपला इथं सगळं समाप्त होईल. कारण बहिणींचे लग्न, त्याला झालेला खर्च, वडिलांची विकली गेलेली जमीन, अशी सगळी पार्श्वभूमी आणि धगधगतं आमच्या जळगाव जिल्ह्यातलं ऊन आणि तशीच पाणी विना असलेली शेती. अशा परिस्थितीमध्ये मला शिकण्याशिवाय पर्याय नव्हता सर. आणि अशातच माझ्या आईने दिलेली शिकवण, धडे हे खरे मी त्या अर्थाने म्हणजे इतिशिदोरी घेऊ शकलो. आणि त्यामधून मग ते मार्गक्रमण करत आलो. गावात फक्त एक वर्तमानपत्र यायचं सर, ते गुपचूप वर्तमानपत्र वाचायचो. अनेक ज्येष्ठ लोक म्हणायचे की तू कशाला वाचतो, तुझं वय आहे का वाचायचं? पण मला वाटायचं की नाही, गुपचूप का होईना एक वर्तमानपत्र वाचायचं. आई ती शिदोरी द्यायची आणि त्या शिदोरीतनं वाटलं की नाही, ग्रामीण भागातनं आपण यायचं, काहीतरी करायचं आणि सिद्ध व्हायचं. आणि हे करत असताना मी परतीचे दोर कापून आलो. ही छोटीशी झालेली सुरुवात, ज्ञानाची शिदोरी घेऊन तुम्ही खडक देवळावरून बाहेर पडलात. जी. ज्ञानाचा हा एकदम विस्तार आणि म्हणजे मराठी विश्वकोश इथपर्यंत तुम्ही राजपत्रित सचिव पदापर्यंत पोहोचलात आपण. अर्थात तुमच्या सगळ्या व्यासंगाने आणि मेहनतीने. ह्या मराठी विश्वकोशाची निर्मिती 1 डिसेंबर 1980 रोजी
तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झाला हा मराठी अगदी, विश्वकोश. अगदी. यशवंतराव चव्हाण साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळी जी. आणि त्यांची ही संकल्पना. अशा विश्वकोशाला जवळजवळ 45 वर्ष झाली. ज्या उद्दिष्टानं मराठी विश्वकोश सुरू केला महाराष्ट्र शासनानं, ती उद्दिष्ट या 45 वर्षात कितपत पूर्ण झाली असं आपल्याला वाटतं? विश्वकोश निर्मिती मंडळाची स्थापना आपण म्हटल्याप्रमाणे खऱ्या अर्थाने 1960 साली सुरू झाली. बरं. तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी तेव्हा साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष होते. इन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका या धर्तीवर माय मराठीचाही कोश असावा असं आपले पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण यांना वाटायचं. आणि हा माय मराठीचं जतन, संवर्धन आणि तिच्या प्रचार प्रसारार्थ असा कोश निर्माण व्हावा. आणि ते कोशाचं कार्य जसं ब्रिटानिका इन्सायक्लोपीडिया इंग्रजीमध्ये करतं, हो. त्याच धर्तीवर मराठीत का होऊ नये असा एक विषय आला. बरं. हा विषय आल्यानंतर हे कार्य हाती कोण घ्यावं किंवा कुणी घ्यावं हा प्रश्न जेव्हा समोर आला, तेव्हा तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी हे एकमेव नाव समोर आलं आणि तर्कतीर्थांना विनंती करण्यात आली की तुम्ही हे काम सुरू करावं. याला एक ऐतिहासिक आणि एक चांगली अशी गोष्ट अशी की तर्कतीर्थांना जेव्हा हे सांगण्यात आलं की हे तुम्ही काम कराल का, अशा कार्यालयांचे मुख्यालय पुणे, मुंबई अशा मोठ्या शहरात असायचे. हो. पण तेव्हा तर्कतीर्थ म्हटले की मी हे काम करेल, मात्र मी वाईला बसूनच ते काम वा, करेल. वा, हा. वा. कृष्णाकाठी आणि ते कृष्णाकाठी. संत आणि वायू वाहते, म्हणजे ज्ञानाची गंगाच आहे अगदी, ती. आणि संत वाहते कृष्णामाई बिलकुल. या किनारी. आणि तेव्हा तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी धर्मकोशाचं काम करायचे. आणि तेव्हा ते म्हणाले की मी काम करेल. आणि मग त्यांनी 1960 साली वाई या ठिकाणावरून काम सुरू केलं. मात्र हो. कोशनिर्मितीचे काम सुरू 1960 पासून 80 पर्यंत चांगल्या रीतीने सुरू झालं. मात्र विश्वकोशाचा आवाका वाढत गेला, कार्यपद्धती वाढत गेली आणि मग हाही विषय समोर आला की आता विश्वकोश हे स्वतंत्र कार्यालय व्हावं, विश्वकोश एक कार्यप्रणाली स्वतंत्र व्हावी. म्हणून 1980 साली आम्ही साहित्य संस्कृती मंडळातनं थोडे विभाजन होऊन एक स्वतंत्र कार्यालय म्हणून आम्ही निर्माण सुरू झालं. आणि 1976 साली आमचा पहिला खंड प्रकाशित झाला. 2015ला आम्ही 20वा खंड प्रकाशित केला. या एकूण 20 संहिता खंडामध्ये 18,244 इतक्या महान लेखकांचा इतका मोठ्या नोंदींचा समावेश आहे. खऱ्या अर्थाने आमचं हे मोठी अचिव्हमेंट बिलकुल समजायला लागेल. बिलकुल. आणि मला अभिमानाने सांगावंसं वाटतं एक प्रशासक आणि एक सचिव या नात्याने की विश्वकोश निर्मिती मंडळाची ही जी निर्मिती आहे ती ग्रामीण भागातल्या तळागाळातल्या माणसांपासून ते तुम्ही शास्त्रज्ञांपर्यंत सगळा हा माझा कोश वापरतात. आणि आम्ही इथपर्यंत काम करू शकलो आणि अजूनही ते काम करण्याचं आमच्यामध्ये हिंमत आहे, आमच्यामध्ये ते धाडस आहे, किंबहुना सगळ्यांचं सहकार्य आहे. आणि आम्ही पुढेही आता काम करतच राहू, करणार आहोत. मराठीचं एकंदरीतच जतन, संवर्धन, प्रसार याच्यासाठी मंत्री पातळीवरून आणि प्रशासकीय पातळीवरून महाराष्ट्र शासन जे काम करतं आहे ते खरोखरच नोंद घेण्याजोगं आहे. आणि मला ह्याला जोडून तुम्हाला असं विचारायचं आहे सर की जे संकेतस्थळ तुम्ही आधुनिक तयार केलं आहे ते तर खूपच म्हणजे त्याची वाहवा होते. त्याच्या संबंधी थोडं सांगा. पारंपरिक पद्धतीचं लिखाण आणि संहिता खंडाची निर्मिती झालीच होती, किंबहुना झाली आहे. पण त्याला आधुनिक रूप कसं द्यावं आणि संकेतस्थळ निर्माण करून या संकेतस्थळामार्फत जगभरात विश्वकोशाचा प्रचार आणि प्रसार कसा होईल या दृष्टिकोनातून आम्ही संकेतस्थळाची निर्मिती केली. वा. www.vishwakosh.org असं आमचं एक संकेतस्थळ आहे. वा. आणि wishwakosh.marathi.gov.in असं आमचं दुसरं संकेतस्थळ आहे. या दोघी संकेतस्थळ मिळून आमच्या संकेतस्थळावर आज मितीपर्यंत 3.25 कोटी इतक्या अभ्यागतांनी भेट दिली. हो. आणि ही फार घोषणावं आणि बाब आहे. आणि महाराष्ट्र शासनातल्या अनेक विभागांच्या संकेतस्थळापैकी विश्वकोशाच्या या संकेतस्थळावर भेट दिलेल्या अभ्यागतांची संख्या ही अनन्यसाधारण अशी म्हणायला लागेल. आणि मला त्याचा सार्थ अभिमान वाटतो सर. क्या बात. सर, दुसरा एक अतिशय महत्त्वाचा भाग म्हणजे कुमार विश्वकोशचा पहिला खंड प्रगतीपथावर आहे. आणि दुसरं म्हणजे बालकोश आणि ऑलिम्पिक कोश यांचं नियोजन सुद्धा होत आलंय. ह्या सगळ्या तीनही
महत्त्वाच्या कोशांबद्दल थोडी आमच्या प्रेक्षकांना माहिती द्या. सर, कुमार विश्वकोशाचा भाग जीवसृष्टी आणि पर्यावरण 1, 2, 3, 4 हे पुस्तकी स्वरूपात आम्ही तयार केले आहेत. ते संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. बरं. 3ऱ्या आणि 4थ्याचं लोकार्पण लवकरच आम्ही करणार आहोत. माननीय मंत्री महोदयांची यामागे एक विशिष्ट भूमिका आहे आणि मंत्री महोदयांच्या म्हणजे जेव्हा सामंत साहेबांनी हा चार्ज हाती घेतला तेव्हापासून जसं आपण विश्वकोश निर्मिती मंडळाचं कार्यालय वाई आणि ती इमारत होईल या अनुषंगानेच याचंही लोकार्पण सोहळा हा अत्यंत दिमाखात करायचं आणि तो लोकार्पण करत असताना जनसामान्यांपर्यंत तो पोचेल असा आमचा मानस आहे. याप्रमाणे बालकोश जो तर्कतीर्थांच्या जेव्हा तर्कतीर्थ होते तेव्हापासूनचा हा मुद्दा त्यांनी होता, पण कालानुरूप तो राहिला, पण आपण तो मुद्दा हाती घेऊन बालकोशाचंही आपण काम करतोय. त्याचप्रमाणे ऑलिम्पिक कोश हा राज्य मराठी विकास संस्थेकडे संचालक अतिरिक्त कार्यभार म्हणून काम करतो. तिथला हा प्रकल्प हा आता आम्ही घेतला आहे, कारण कोश निर्मिती हे काम मुख्यत्वे विश्वकोशाचं आहे आणि ऑलिम्पिक कोशाचंही काम आम्ही आता हाती घेतलं असून त्याचंही काम आता मोठ्या दिमाखाने आम्ही सुरू करण्याचा आमचा मानस आहे. ज्ञानमंडळांची निर्मिती 2016 साली अगदी बरोबर सुरू झाली. बरोबर. जवळजवळ 45-50 ज्ञानमंडळं आता होत आली. तर ते काम कसं चालतं? जसं मी म्हणालो की पारंपरिक पद्धतीने आपण 1 ते 20 संहिता खंडाची निर्मिती केली. 21वा खंड आपला सूचीखंड होता. मात्र काळानुरूप आणि बदलत्या काळाच्या अनुषंगाने तांत्रिक बदल झालेत. याप्रमाणे आपण काय केलं की राज्यभरातल्या शैक्षणिक संशोधन करणाऱ्या संस्था यांच्यासोबत करार केलेत आणि तिथले विद्यापीठं, त्या विद्यापीठाच्या संलग्न असलेल्या काही संस्था, तिथले ज्ञानी लोक यांची आपण लेखक म्हणून मदत घेतली आणि या लेखकांकडून ज्ञान निर्मिती किंवा त्यांच्याकडे असलेलं ज्ञान हे नोंदी स्वरूपात आपल्याकडे कसं येईल आणि त्या ज्ञानाचा उपयोग सर्वसामान्यांना कसं होईल यासाठी आपण ज्ञानमंडळाची निर्मिती केली आणि याच्यामधून जवळजवळ 45 विविध संस्था, विद्यापीठे यांच्यासोबत आपण करारबद्ध झालो. विविध विषयांचा अभ्यास आणि नोंदी आपण त्यांच्याकडनं घेतो. पुढील काळात आपण 60 ज्ञानमंडळापर्यंत पोहोचणार असून महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे आणि या 60ही ज्ञानमंडळामार्फत चांगली ज्ञाननिर्मिती होईल आणि ती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचेल असा आमचा विश्वास आणि मानस आहे. फार सुंदर. डॉक्टर श्यामकांत देवरे यांच्याशी ही बातचीत यापुढेही अशीच सुरू ठेवू. थोडीशी तोपर्यंत विश्रांती. देवरे सर, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून जी पाठपुरावा समिती होती त्याचे आपण सदस्य होता. हो. मराठी भाषा मंत्री महोदय, मराठी भाषा सचिव कुलकर्णी साहेब आपले, आपण स्वतः आणि सर्व समिती सदस्यांनी खूप प्रयत्न केले, खूप पाठपुरावा केला आणि आता दर्जा मिळालेला आहे. अगदी प्रश्नच नाही, सगळ्या महाराष्ट्राला आनंद झालेला आहे. पण आता हा दर्जा मिळाल्यानंतर मराठी भाषेसमोर जी आव्हानं आहेत ती कोणती आहेत आणि शासन ती कशी पूर्ण करणार आहे? मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त होण्याची प्रक्रिया किंवा आपण आपल्या भाषेला अभिजाततेचा दर्जा होताच, फक्त मिळवण्याच्या प्रक्रियामधून आपण पास शासकीय मान्यता. बरोबर. मात्र तुम्ही जसं विचारलं की याच्या पुढची आव्हानं काय आहेत, तर रोजगार निर्मिती, मराठी भाषेला आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न, आपण महाराष्ट्रात राहून किंबहुना अमराठी भाषिकांना मराठी शिकवण्याच्या आपले जे ध्येय धोरणं किंवा आपली जी संकल्पना आहे, आपला मानस आहे, त्या दृष्टिकोनाने आपण प्रयत्न करत आहोत. शासनानं सुरुवात केली सर. आपल्या मराठी भाषा विभागात राज्य मराठी विकास संस्था कार्यरत आहे. आपला माय मराठी हा प्रकल्प आपण कार्यान्वित केला आणि मुंबई विद्यापीठ आणि राज्य मराठी विकास संस्थेच्या अंतर्गत तो माय मराठी प्रकल्प आणि याच्यामधनं टॅक्सी ड्रायव्हर आणि रिक्षा ड्रायव्हर या अमराठी घटकांना आपण मराठी शिकवण्याचा व्रत हाती घेतलंय. माननीय मंत्री महोदय आदरणीय उदयजी सामंत साहेब आणि सरनाईक साहेब परिवहन मंत्री यांच्या संयुक्त विद्यमाने आपण अजून एक प्रकल्प सुरू केला आहे.
तो म्हणजे आता मुंबई आणि परिसरमधल्या टॅक्सी आणि रिक्षा ड्रायव्हरांना आपण मराठी शिकवतोय सर, त्यांना प्रमाणपत्र आपण देणार आहोत. बरं. आणि याचा प्रचार आणि प्रसार अमराठी घटकांपासून ते आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत कसा पोहोचवेल यासाठीचे जे आव्हानं आहे त्या आव्हानांना आपण उत्तर देण्यासाठी सज्ज आहोत आणि त्यासाठी आपण यथोचित प्रयत्न मात्र करतच आहोत. दुसरं एक मला सर वाटतं, एक मराठी भाषेचा अभ्यासक म्हणून, की एक काही निधी येईल केंद्राकडून, ठीक आहे, पण मराठीच्या ज्या बोली आहेत, जवळजवळ 68 बोली आहेत. अगदी. म्हणजे डॉक्टर गणेश देवींनी जो सर्वे केला, अशा मराठीच्या खूप बोली आहेत. आणि आपल्याला माहिती आहे, म्हणजे खानदेशामध्ये सुद्धा अहिराणी, बागलाणी, किंवा इकडे कोकणात आमच्या मालवणी, अगदी. आगरी भाषा, तिकडे वाडवळी भाषा, सगळ्या भाषा आहेत. बोलीभाषा खूप आहेत. बंजारा भाषा आहे, वैदर्भी भाषा आहे, मराठवाडी भाषा आहे, कोल्हापुरी भाषा आहे. सगळं महाराष्ट्रामध्ये बोलीभाषांचं मोठं प्रमाण आहे. तर त्याच्या विकासासाठी, जतन संवर्धनासाठी काही योजना आहे का? एकूणच मराठी भाषा विभाग आणि 4 अधीनस्थ कार्यालयांपैकी राज्य मराठी विकास संस्था आणि भाषा संचालनालय, आम्ही दोघं विभाग मिळून अग्रेसर आहोत बोलीभाषांच्या जतन संवर्धन आणि तिच्या प्रचार प्रसारात. राज्य मराठी विकास संस्थेने डेक्कन विद्यापीठासोबत करार करून 36 पैकी 34 जिल्ह्यांमध्ये बोलीभाषांचा अभ्यास केला असतो, ग्रामीण भागापर्यंत जाऊन. आता भाषा संचालनालयाने, जे आमच्या मराठी भाषेच्या अधीनस्थ एक कार्यालय आहे, आमच्या जवळजवळ 36 जिल्ह्यामध्ये आम्ही बोलीभाषांचे कार्यक्रम केलेत. आणि आता प्रत्येक जिल्ह्यात आम्हाला बोलीभाषांचा कार्यक्रम करायचा आहे. मराठी भाषा आहेच, पण मराठी भाषेला पूरक आणि मराठी भाषेला पुढे नेण्याच्या या प्रक्रियेमध्ये बोलीभाषेचं महत्त्व अनन्यसाधारण आहे सर. ते आपल्याला विसरून जमणार नाही. या दृष्टिकोनातनं बोलीभाषांचे अभ्यासक, बोलीभाषांच्या कार्यशाळा अशा आम्ही विविध स्तरावर घेत आहोत. आणि या सगळ्यांना कवेत घेऊन, मराठीच्या, माय मराठीच्या कवेत घेऊन आपण पुढे चाललो. खूप चांगला उपक्रम आहे. या उपक्रमाला सगळ्या महाराष्ट्रातर्फे शुभेच्छा. ही बातचीत पुढे अशीच चालू ठेवू. तोपर्यंत थोडीशी विश्रांती. देवरे सर, आपण राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक पण आहात, अतिरिक्त कार्यभार आपण सांभाळता आहात. या संदर्भात एक प्रश्न असा, की मराठी भाषा विभागाच्या वतीनं, म्हणजे रामविचाच तर्फे विश्व मराठी संमेलनं सुरू झालीत. पहिल्यांदा ते विश्व मराठी साहित्य संमेलनं होती, पण विश्व मराठी संमेलन तुम्ही केलं. आणि आतापर्यंत वरळी, वाशी, पुणे आणि नाशिक, माझ्या माहितीप्रमाणे अशी 4 संमेलनं झाली. आणि नुसती भाषा नाही, तर तरुणांना या माध्यमातून रोजगाराच्या संधी कशा निर्माण होतील या दृष्टीनं आपली संस्था प्रयत्न करते आहे. तर हा जो सगळा मोठा पट मांडला आहे आपण रामवीतर्फे, त्या संदर्भात थोडी माहिती. ग्रामीण साहित्य संमेलनांपासून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनं आपण महाराष्ट्रात घेत असतो, महाराष्ट्राच्या बाहेरही घेत असतो. विश्वातील सगळे मराठीजन एका व्यासपीठावर यावेत आणि त्या व्यासपीठावर आल्यानंतर सर्वसाधारणपणे 3 दिवस विविध विषयांवर चर्चासत्र, ऊहापोह आणि या माध्यमातून काही रोजगार निर्मिती होऊ शकेल काय याचा अभ्यास, या दृष्टिकोनातनं विश्वसंमेलनाची निर्मिती करण्यात आली, किंबहुना ती एक रूपरेषा आखण्यात आली. जसं आपण म्हणाला 4 विश्वसंमेलनं झाली आहेत. आपले मराठी बांधव जगभरात सगळ्या ठिकाणी पसरले आहेत सर. कदाचित त्यांना ग्रामीण साहित्य संमेलनाला किंवा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला येता येत नाही. मग विश्वसंमेलनची रूपरेषा किंबहुना विश्वसंमेलनासारखी एक मोठं व्यासपीठ निर्माण करून आपले जे मराठी बांधव जे जगभरात पसरलेले आहेत त्यांना आपण बोलवतो. आपण त्यांना काही अंशी तिकिटाचे पैसे देखील देतो बरं का सर. ही आवर्जून मला बाब सांगायची वाटतं, कारण लोक लांब राहतात. मग 3 दिवस आपल्या माहेरी, जसं एखादी आपली स्त्री येते त्याप्रमाणे ते आपल्या माहेरी आल्यासारखी ती अनुभूती असते. 3 दिवस साहित्य, संस्कृती आणि काही प्रमाणात उद्योजकता वाढेल का, या प्रमाणातही महाराष्ट्रातून तिकडे उद्योग किंवा तिकडचे उद्योग आपल्याकडे येतील का, असा एक सर्वसमावेशक असा 3 दिवसाचा कार्यक्रम असतो. त्यामध्ये सगळ्या कार्यक्रमांची रेलचेल होते,
साहित्यिक येतात, अभ्यासक येतात आणि यामधनं युवकांना अनेक प्रेरणादायी असे व्याख्यानं आपण आयोजित एक करतो. नवीन नेटवर्क तयार होतो आणि ग्रामीण भागापासून ते आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत माय मराठीचं जतन संवर्धन होईल, तिचा प्रचार प्रसार होईल या दृष्टिकोनातनं विश्वसंमेलनाचं याला आयोजन करतो. जोडून एक प्रश्न, देवरे साहेब, अनेक राज्यांमध्ये सुद्धा मराठी भाषेचे कार्यक्रम चालू असतात, पण आता अलीकडेच महाराष्ट्र शासनानं बृहन महाराष्ट्र मंडळांची स्थापना केली. ही संकल्पना काय आहे आणि असं कुठल्या कुठल्या राज्यात काम चाललंय? जसं आपण राज्यांतर्गत मराठीचं जतन संवर्धन, तिचा प्रचार प्रसार व्हावा म्हणून मराठी भाषेचा पंधरवाडा करतो. 27 फेब्रुवारी आपण भाषा गौरव दिन करतो, वाचन प्रेरणा दिन 15 ऑक्टोबर करतो. बरोबर. तसंच आपले काही मराठी बांधव हे राज्याबाहेरही काम करतात, किंबहुना वास्तव्याला आहेत त्यांच्या उदरनिर्वाहासाठी. मात्र मराठी भाषेचं प्रेम तिथंही त्यांना निर्माण करायचं आहे, किंबहुना त्या मराठी भाषेच्या प्रेमापोटी काम करायचं आहे. म्हणून आपण राज्य मराठी विकास संस्थेमार्फत जवळजवळ 60 बृहन महाराष्ट्र मंडळाची स्थापना केली आणि या बृहन महाराष्ट्र मंडळांना तिथं कार्य करण्यासाठी आपण 2 लाखाच्या मर्यादेत आपण अर्थसहाय्य देतो तिथं कार्यक्रम करण्यासाठी. आणि सीमालगतच्या भागांना 10 लाख रुपये आपण मदत करतो विविध कार्यक्रमांसाठी 1 कोटीच्या मर्यादेत. आता ही लोक तिथं, आता बडोदा, गुजरात, तंजावर या अनेक ठिकाणी मराठी जन आहेत, इंदोर, तर तिथं ही मराठी भाषेचं जतन संवर्धन आणि तिचा प्रचार प्रसार व्हावा, पुढील पिढीला मराठीचं ज्ञान मिळावं, यासाठी या मंडळांना आपण ताकद देत असतो की आपण कार्य करा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. असे 60 बृहन महाराष्ट्र मंडळ सध्या राज्याबाहेर कार्यरत आहेत इतर राज्यांमध्ये सर, आणि तेही आपल्याला 200-300 बृहन महाराष्ट्र मंडळापर्यंत न्यायचे आहेत. आणि हाही अत्यंत स्तुत्य उपक्रम राज्य मराठी विकास संस्थेद्वारे सुरू आहे आणि त्याही राज्यांमध्ये मराठी भाषेचं जतन संवर्धन अत्यंत उत्तमरित्या होतं. मराठीचं कुटुंब विस्तारतं. अगदी सर. आंतरराष्ट्रीय मंचाची स्थापना केलेली आहे आपण, तर ही आंतरराष्ट्रीय मंचाची संकल्पना काय आहे आणि त्याचा फायदा काय होतोय? 7 मार्च 2022 रोजी मराठी भाषा विभाग आणि राज्य मराठी विकास संस्था यांच्याकडून आंतरराष्ट्रीय मराठी मंचाची स्थापना करण्यात आली. मला अभिमानाने आणि आनंदाने ही बाब सांगावीशी वाटते सर की अनेक राज्यांचे, अनेक देशात त्या भाषेतले मंडळ अस्तित्वात आहेत. तसे आपले मराठी मंडळ अस्तित्वात आहेत, तसे तामिळनाडूचे किंवा आंध्राचे त्यांचेही मंडळ आहेत. मात्र शासन अंगीकृत आणि पुरस्कृत मराठी मंचाची स्थापना केवळ महाराष्ट्र राज्याने केली आहे सर. ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे सर. आपण 7 मार्च 2022 रोजी आंतरराष्ट्रीय मंचाची स्थापना केली. यामधून 17 एक समन्वयक आणि 17 उपसमन्वयक असे सद्यस्थितीत कार्यरत आहेत सर. आणि 17 देशांमध्ये आपले हे समन्वयक विना मोबदला काम करतायत सर. आणि 17 देशांपासून आता आपल्याला साधारणपणे माननीय मंत्री महोदयांच्या संकल्पनेतनं, माननीय सचिव महोदयांच्या मार्गदर्शनाने आपल्याला 75 देशांपर्यंत जायचं आहे सर. आणि माय मराठीचा हा झेंडा तिकडे रोवण्यासाठी आणि हे लोक ज्या पद्धतीने आपलं काम करतायत सर, ते खरंच वाखाणण्याजोगे आहेत. आणि या विश्वसंमेलनात देखील हे लोक येतात आणि तिथं काय काम चाललंय याचं इथं सांगतात. आणि ही अभिमानाची गोष्ट आहे सर की आपण महाराष्ट्र राज्य म्हणून एकमेव राज्य आहोत जे शासन निर्णयाने ही प्रक्रिया सुरू केली आणि पुढे 75 देशांपर्यंत आपण जाऊ सर. माय मराठीचे छोटे मोठे उपक्रम ते लोक करतात, आनंदाने करतात, विनामोबदला करतात, अहवाल पाठवतात आणि तो इतका आनंद आम्ही साजरा करतो, काय सांगू तुम्हाला. आणखीन एक लक्षवेधी आणि महत्त्वाचा उपक्रम म्हणजे सह्याद्री ते फुजिसान, जपान, बरोबर? अगदी बरोबर. हा खूप मोठा चर्चेचा असा प्रकल्प तुमचा. फारशी माहिती नाही आहे लोकांना, आपण दिलीत तर बरं होईल. माहिती नसण्याचं कारण म्हणजे तो मागच्या 2 महिन्यापूर्वी आपला झालेला प्रकल्प सर. करेक्ट. पण अत्यंत सुंदर. जपानमध्ये मागच्या वर्षी आम्ही जाऊन तिथं मराठी जनांशी भेटून आमच्या समन्वयकांच्या माध्यमातून तिथं मराठी मंडळं आहेत, मराठी लोक आहेत, विखुरलेले आहेत, त्यांना बांधण्याचा आम्ही प्रयत्न केला. माननीय मंत्री महोदय आदरणीय उदयजी सामंत साहेब यांच्या मार्गदर्शनातून अभिजात मराठी, अभिमान मराठी असा आम्ही जपानला कार्यक्रम केला आणि त्यामध्ये अनेक मराठी जनांना एकत्र केलं. आणि केवळ हा उत्सवी कार्यक्रम न करता तिथं मराठीचं जतन संवर्धन व्हावं, ती रुजावी, दुसऱ्या पिढीला ती पोचावी, यासाठी
आम्ही अनेक प्रकल्प सुरू करू पाहतोय. त्याची सुरुवात सह्याद्री ते फुजिसान आणि यामधून धमाल गोष्टी असा आपण हा उपक्रम आणि प्रकल्प सुरू केला. यामध्ये जे लोक तिथं स्थायिक झालेत अनेक वर्षापासून, मात्र त्यांच्या मुलांना मराठी येत नाही, त्यांना आपण धमाल गोष्टींद्वारे मराठीचं एक महात्म्य आणि मराठीची जागृती होण्यासाठी आपण त्यांना धमाल गोष्टीतनं मराठी शिकवतो सर. त्याला सुंदर प्रतिसाद मिळतो आहे आणि हा प्रकल्प पायलट प्रकल्प आहे. हा अनेक देशांमध्ये आम्ही सुरू करण्याचा आमचा मानस आहे आणि त्याला नक्की यश मिळेल अशी आशा आहे. मला वाटतं देवरे सर की खऱ्या अर्थानं आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे तोषोनी मज द्यावे पसायदान आहे. ही माऊलींची जी प्रार्थना पसायदान हे एका वेगळ्या अर्थानं महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभाग आणि त्या विभागाअंतर्गत जी कार्यालये आहेत त्यांचा हा प्रयत्न चाललेला आहे की ही विश्वात्मक व्हावी मराठी आणि सगळे मराठी जन हे एकमेकांशी जोडले जावेत अशी आपण पुन्हा एकदा सर्वांनी मिळून प्रार्थना करूया आणि इथे थांबूया. आपण इथं आलात आणि ही अतिशय महत्त्वाची बहुमूल्य अशी माहिती दिलीत त्याबद्दल सह्याद्री वाहिनीतर्फे आपले मनपूर्वक धन्यवाद. मला इथं बोलवलं आणि या माय मराठीचा प्रचार प्रसार आणि जतन संवर्धनाच्या छोट्याशा कार्य करणाऱ्या माणसाला इथं माझ्या माय मराठीच्या जतन संवर्धन आणि प्रचार प्रसाराच्या कार्यासाठी जे आपण काम करतो आहे ते मला इथं सांगता आलं. मी खरंच तुमचा मनापासून आभार मानतो. धन्यवाद.